नमस्कार यूट्यूब फॅमिली, इराज वर्ल्डमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे गावरान पद्धतीने कोंबड्याचा किंवा चिकनचा रस्सा कसा बनवायचा। तर चला बघूया। आपण घेतला आहे गावरान कोंबड्याचं मटण, त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, हळद, लाल मसाला, गरम मसाला, मीठ आणि काश्मीरी मसाला, खडे मसाले, आलं लसूणची पेस्ट आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण। एक पातेले घेऊन यामध्ये आपण 3 ते 4 पळी तेल टाकून घेणार आहोत आणि ते छान गरम करून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। यामध्ये तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 1 ते 2 वेलची। खडे मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये आपण कांदा ॲड करून घेणार आहोत। कांदा लाल आणि मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। कांदा लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ती कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। कांदा पूर्ण छान शिजल्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। याच्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी मसाला आणि गरम मसाला हे आपण ॲड करणार आहोत। मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत। कांदा आणि मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत गावरान कोंबडीचं मटण। गावरान कोंबडीचं मटण टाकून झाल्यानंतर ते मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे।
मटार आणि कांदा छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण आता पातेल्यावर झाकण ठेवून यामध्ये 2 कप पाणी ठेवून द्यायचं आहे. आधीच भाजीमध्ये पाणी ओतायचं नाही, आपल्याला झाकणावरच पाणी ओतायचं आहे. नंतर झाकणावर पाणी ठेवून मटण 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. त्याला पाणी सुटलं पाहिजे. आता आपण झाकण काढून बघूया आणि छान आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे. ते छान ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण आधीच कोणतंही पाणी ॲड केलेलं नाहीये. भाजी वर खाली केल्यानंतर यामध्ये ताटावरचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत याला 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. आपल्या भाजीला उकळ आली आहे. आता रसाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर रसा जास्त हवा असेल तर ताटावरचं पाणी परत त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता आपण वाटणाची तयारी करूया. कांदा आणि खोबऱ्याच्या वाटण्यासाठी गॅसवर एक कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं खोबरं कट करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 वेलची, कांदा आणि कोथिंबीर, जिरं सर्व जिन्नस टाकून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं, वाटण करून घ्यायचं. तयार आहे आपण कांदा आणि खोबऱ्याचं वाटण. आता आपल्या मटणाला खूप छान उकळ आली आहे आणि यामध्ये आपण हे आता वाटण टाकून घेणार आहोत आणि भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. वाटण टाकून झाल्यानंतर सुद्धा एक भाजीला उकळ काढायची आहे, कारण त्यामुळे वाटण छान मुरतं आणि त्याची टेस्ट भाजीमध्ये उतरते. तयार आहे आपलं झणझणीत आणि चमचमीत असं गावरान पद्धतीचं कोंबड्याचं मटण किंवा गावरान पद्धतीचं चिकन. तर चला सर्व करूया. अशाच रेसिपीसाठी इराज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.